नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. साताऱ्याच्या दहिवडी पंचायत समितीमध्ये मंत्री जयकुमार गोरेंना धक्का. राष्ट्रवादीच्या विक्रम शेगाडेंची सभापतीपदी निवड तर राष्ट्रवादीच्या प्रियंका जगदाळेंची उपसभापती निवड. चंद्रपूर महापालिकेत स्थायी सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मनस्वी गिरेंची सभापतीपदी निवड. ईश्वर चिट्टीने ठरला स्थायी सभापती. बुलढाण्यात गॅसचा काळा बाजार उघड. घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेल्समध्ये अवैध वापर. तहसीलदाराने टाकलेल्या छापेत 14 सिलेंडर जप्त. पुण्यात 22 वर्षीय विवाहित वैष्णवी लाटेची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या. पतीसह सासू, सासरा आणि दीर यांच्यावर गुन्हा दाखल. वैष्णवीच्या सासरकडून 20 लाखांची मागणी. चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 32 वर्षीय महिलेचा मृत्यू. घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण. तात्काळ उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी. उल्हासनगरच्या आकाश कॉलनीत भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात 2 जण जखमी. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू. भिवंडी तहसीलदार कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेचं आंदोलन. महिलांना राशन दुकानात राशनप्रमाणे सॅनिटायझर पॅड मिळण्याची मागणी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आश्रमशाळेतील बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला. विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघड. आश्रमशाळेची संपूर्ण चौकशी करावी, नातेवाईकांची मागणी. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चर्मकार समाज बांधवांचं आंदोलन. चर्मकार समाज बांधवांच्या घराला आग लावणाऱ्या आरोपीला आमदार सुरेश धस यांचं पाठबळ असल्याचा आंदोलकांचा आरोप. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.